गडचिरोली म्हटलं की नक्षलवाद असं चित्र सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं। मात्र गडचिरोलीची ही ओळख आता पुसली जाते, कारण पोलिसांनी आता नक्षलवाद्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। यातून गेल्या काही वर्षात नक्षलवाद्यांचा खात्मा केला जातोय। अनेक भागातील नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण देखील केले, त्यामुळे लवकरात लवकर गडचिरोली जिल्हा नक्षलवाद मुक्त होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। पाहूयात। कारवाई धडक, नक्षलवाद्यांना धडकी। गडचिरोली नक्षलवाद मुक्त होण्याची आशा। केंद्र सरकारची नक्षलवाद्यांवर करडी नजर। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुढील वर्षापर्यंत देशातून नक्षलवाद संपवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। मात्र छत्तीसगडच्या दक्षिण भागातील काही जिल्ह्यातून नक्षलवाद्यांचं वर्चस्व एवढ्या लवकर संपवणं शक्य आहे का, अशी शंका उपस्थित केली जात होती। कारण छत्तीसगडमधून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी सहजपणे येणं जाणं करत होते। नक्षलवाद्यांच्या या हालचालींना रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी छत्तीसगड सीमेकडील काही भागात गेल्या वर्षी 7 नवीन पोलीस स्टेशनची उभारणी केली। त्यामुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींवर नजर ठेवणं सोपं झालंय। गडचिरोली जिल्हा पोलीस मागच्या 1.5-2 वर्षापासून 6-7 नवीन पोस्ट आपण उघडलेले आहे। त्यामुळे काय झालं तर सिक्युरिटी वकम कमी झाला आहे, लोकांसोबत चांगला संबंध झाला आहे। त्यामुळे नक्सलसाठी सपोर्ट पण खूप कमी झाला आहे आणि पोलिसांच्या डिटरन्स आणि एक सिक्युरिटी प्रेझेन्सच्यामुळे नक्सलच्या हालचाली बॉर्डर क्रॉस करून इथे येऊन काहीतरी कॅम्प करण्याचा प्रमाण खूप कमी झाला आहे। अतिदुर्गम भाग, छोटी गावं आणि घनदाट जंगलाचा प्रदेश असा विपरीत भौगोलिक परिस्थितीमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या छत्तीसगड सीमेकडील भागात अनेक वर्षांपर्यंत एकही पोलीस स्टेशन नव्हतं। त्याचा फायदा घेत नक्षलवादी गावात येऊन नागरिकांच्या बैठका घेत होते। मात्र आता हे प्रमाण बरंच कमी होत आहे। छत्तीसगड एरियामध्ये वगैरे जे पोलीस स्टेशन मार्फत जे राबवण्यात आलेले जे आहे नक्षलाईटच्या विरोधात, तर खरोखरच चांगलीरित्या त्यांना राबवलेले आहे आणि जे पूर्वीसारखी जे म्हणजे एक दहशत निर्माण होती त्यांची, ही कमी झालेली आहे। गडचिरोली जिल्ह्यात चकमकी, आत्मसमर्पण आणि अटक अशा तिन्ही आघाड्यांवर पोलीस यशस्वी झाल्यानंतर छत्तीसगडमध्ये नक्षलवाद विरोधी अभियान राबवणाऱ्या सुरक्षा दलांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे। यातून गेल्या 1.5 महिन्यातच 100 पेक्षा जास्त नक्षलवादी चकमकींमध्ये मारले गेले आहेत। वरिष्ठांचा आदेश आणि केंद्र सरकारचा आदेश हेच आहे तो कमी करणे। त्या दिशेने छत्तीसगड आणि महाराष्ट्र हे दोन्ही पोलीस काम करत आहे। तो छत्तीसगडवर पण येणारी काळात नक्षलचं प्रमाण कमी होईल अशी आशा आहे। गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचं अस्तित्व पणाला लागलेलं असताना त्यांचा गड समजल्या जाणाऱ्या छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या अस्तित्वाला सुरुंग लावणं सुरू झालंय। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांनी नक्षलवाद संपवण्यासंदर्भात केलेलं वक्तव्य खरं करून दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।